वाव! असा खमंग मस्तपैकी मसाला भात तयार आहे. व्हेज पुलाव तर खूप छान झालेला होता. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहेत हे साहित्य तुम्ही बघू शकता मी काय काय घेतलेलं आहे. तर कांदा, टोमॅटो, मिरची, सांबार, फुलगोबी, बटाटे आणि मी घेतली होती सोयाबीन आणि इथं तांदूळ धुवून मस्त मी भिजत घालून ठेवून दिला होता. तर गॅसवर ठेवलेला आहे. कुकरमध्ये टाकलं तेल. तर तेल छान गरम होऊ द्या. मग तेल चांगला गरम झाला की त्यात टाकायचं जिरा, मोहरी. छानपैकी जिरा मोहरीला तडतडू द्यायचं. मग जिरा मोहरी टाकून झाला का त्यात लगेच टाकायचं तेजपान टाकायचं, दालचिनी टाकायची. अशा प्रकारे आपल्याला खडे मसाले टाकायचे आहेत. तर छानपैकी खडे मसाले पण टाकून त्याला चांगलं खरपूस होऊ द्या. तुम्ही पण नक्कीच या प्रकारे करून बघा. जेवढे व्हेजेस तुमच्याकडे अवेलेबल असतील तेवढे तुम्ही टाकू शकता. माझ्याकडे सध्या एवढेच अवेलेबल होते म्हणून मी एवढेच घेतले. आणि नक्कीच सोयाबीन वडी टाका, खूप छान वाटते. आणि थोडेसे प्रोटीन पण असतात त्याच्यात, तर खूप छान वाटेल मसाला भातमध्ये. तर मी नेहमी टाकत असते माझ्याकडे अवेलेबल असते तर. तर छानपैकी येतं खडे मसाले पण झालेले आहेत. तर यात टाकूया आम्ही अद्रक लसूणचं पेस्ट. अद्रक लसूणचं पेस्ट टाकलेलं आहे छानपैकी. आता अनियन टाकलेलं आहे. कांदा पण छानपैकी होऊ द्या आणि मग त्यात टाकायचं आपल्याला जे व्हेजेस असतात आपले फुलगोबी वगैरे असतात ते टाकायचे. तर छानपैकी मी इथं फुलगोबी, आलू, बटाटे हे टाकून घेते. पण थोड्याशा मिरच्या पण घेतलेल्या होत्या मी. मिरच्या टाकायला विसरले होते. तर छानपैकी मिरच्या पण टाकायच्या 2-3 तुमच्या हिशोबानं. तर इथं 2-3 मिरच्या टाकलेले छानपैकी परतून घेतले. असं हलवून टाकायचं छानपैकी कारण बुडाला लागल्या नको. आणि मग यात टाकायचं आपल्या जे व्हेजेस असतात ते टाकायचं. तुमच्याकडे शिमला मिरची असेल तर तुम्ही शिमला मिरची टाकू शकता, गाजर टाकू शकता, वाटाणे. तर हे सगळं काही तुम्ही टाकू शकता. माझ्याकडे नव्हतं, माझ्याकडे फक्त गोबी होती, बटाटे होते तर तेच टाकले मी. आणि असे पण बनवून पहा, नक्कीच खूप छान वाटते. आणि टेस्ट तर एवढा जबरदस्त झालेला होता, म्हणजे खूप छान झालेलं होतं. नक्की सांगते मी, खूप छान झालेलं होतं. तर यात तुम्ही त्याच्यासाठी घरचे तांदूळ पण घेऊ शकता, बासमती तांदूळ पण घेऊ शकता. माझ्याकडे घरचेच अवेलेबल होते तर तेच घेतले मी. आलं, फुलगोबी टाकून मी टाकली सोयाबीनला चांगलं हलवून घेतलं. थोडंसं याला शिजू दिलं 2 मिनटं. 2 मिनटं शिजल्यावर टोमॅटो टाकले. टोमॅटो टाकून झाल्यावर अजून 2 मिनटं शिजू दिलं. आणि आता टोमॅटो गेला म्हणजे मीठ वगैरे तर जाणारच, कारण मीठ टाकल्याशिवाय होत नाही टोमॅटोला. तर छानपैकी तर तिखट मीठ आपलं टाकून घ्यायचं आहे. मी हळद टाकलेले, तिखट टाकलेले, घरचा काळा मसाला होता तो टाकलेले. तुमच्याकडे पुलाव मसाला असेल तो पण तुम्ही टाकू शकता, माझ्याकडे नव्हता. तर अशा प्रकारे टाकून मस्तपैकी मिक्स करून घ्या. आणि मीठ टाकायचं आहे. मी इथं मीठ टाकायला विसरले होते पण टाकले होते कॅमेऱ्यात बंद झाल्यावर. मग नंतर अजून आठवलं ना आला की अरे यार मी मीठ नव्हते टाकले. तर मग मीठ घेतला, मीठ टाकायचे आहे. आणि छानपैकी 2 मिनटं याला मसाल्यामध्ये शिजवायचं आहे. एकदम जास्त पण शिजवायचं नाही कारण भातासोबत पण शिजतात ते. आणि हो, तुम्हाला एक महत्त्वाची बातमी सांगायची आहे ती म्हणजे अशी की या चॅनलवर फक्त मिनी ब्लॉग, रेसिपी, फॅमिलीबद्दल सगळं काही तुम्हाला या चॅनलवरच भेटेल. आणि त्या चॅनलवर फक्त शॉर्ट व्हिडिओ पाहायला भेटणार आहे. तर नक्कीच त्या चॅनलला जेवढं प्रेम दिलं ते असंच या चॅनलला पण तुम्हाला भरभरून प्रेम द्यायचं आहे. तर इथं मस्तपैकी आपल्याला तांदूळ टाकायचा आहे. तांदूळ टाकल्यावर पाणी टाकायचं आहे. तर तुम्ही तांदूळ 2 वाटी घेतले असेल तर तिथं 4 वाट्या पाणी टाकायचं आहे. तर आपला पुलाव तयार आहे. बघू शकता किती मस्त. आणि वरून कोथिंबीर टाकून दिला आणि मस्त चवीप्रमाणे एन्जॉय करा. तर रेसिपी आवडलीच नक्की लाईक, शेअर, कमेंट्स करा.